हॅलो हाय नमस्कार। आणि आज होता दिवस तिसरा। आता आज होतं लग्न फायनली। आणि सकाळीच विधी लुक होता, म्हणजे विधी वगैरे होत्या। 11 वाजताचं लग्न होतं। आणि त्यानंतर या ताईच्या जळगाववरून आल्या होत्या मेकअप साठी। तर छान असं त्यांनी मला मेकअप करून दिला होता। आणि यांना मी 2 दिवसासाठी बुक केलं होतं। तर कोणाला हवं असेल तर धुळे, नाशिक, मुंबई त्या ठिकाणी त्या जातात। असा नऊवारी साडीवरचा माझा लुक केला होता त्यांनी। ही साडी मी शिवून घेतलेली आहे। त्यानंतर हॉलवर पोचली आणि जिथे मंगलाष्टिका चालू होत्या, मला थोडं लेटच झाला होता पोचायला, कारण मला जास्त काही शूट करता नाही आलं। मी लेट पोचली आणि त्यानंतर अर्ध विधी वगैरे होऊन गेल्या होत्या। आणि तेवढ्यातच मग आम्ही सर्वच मंगलाष्टिका वगैरे झाल्या तिथे। आणि बाकीच्या विधी वगैरे चालू होत्या नंतरच्या। त्या खूप म्हणजे वेळ 1-1.5 तासाच्या वेळ होतं, 1 तास तरी गेला त्या सर्वांमध्ये। त्यानंतर तिथे साईडलाच आम्ही फोटोज वगैरे क्लिक करत होतो असं छान। आणि मग तिचे पण फोटोज वगैरे क्लिक केला, आम्ही पण आमचे फोटोज वगैरे काढले। आणि ते मग भूक लागली होती, त्यामुळे मग आम्ही दुपारी जेवलो। जेवणामध्ये आपला लग्नाचा मेन्यू होता आणि संध्याकाळी रिसेप्शन होतं। तर ती बग्गीमध्ये वगैरे बसून आली आणि तिची एंट्री बग्गीमध्ये वगैरे बसून होती। म्हणजे डान्स वगैरे तेव्हा पण मला उशीर झाला, काही मला व्यवस्थित लग्न एन्जॉय करता नाही आलं। आणि त्यानंतर असं एंट्री वगैरे होती तिची। आणि एंट्रीला वगैरे थोडंफार मी होती तिथे, कारण खूप घाई गडबड आणि लहान बाळ असल्यामुळे खूप माझी गडबड होत होती। आणि तिची अशी छान अशी एंट्री झाली, म्हणजे दोन्ही साईडने असं छान वाटत होती। दोघं जण छान वाटत होते आणि त्यांची अशी एंट्री छान झाली। आणि गावातली सगळी मित्रमंडळी, परिवार सर्व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते। त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला पण, म्हणजे रिसेप्शनच्या टायमाला पण इथे मंगलाष्टिका वगैरे बोलतात गावच्या साईडला 2 टाइम। बघू शकता इथे तिचं लग्न आता पूर्ण झालेलं आहे, रिसेप्शन पण झालेलं आहे। म्हणजे संध्याकाळच्या टायमाला म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहे गावा साईडला। ते इथे लग्न त्यांचं संपन्न झालेलं आहे, फटाक्याने बँजो वाजलेले आहेत। त्यानंतर सर्वांना नमस्कार वगैरे करून इथे त्यांचं लग्न डिक्लेअर झालेलं आहे, लग्न झालेलं आहे असं। तर छान असे मग आम्ही नंतर फोटो वगैरे क्लिक केले। त्या लोकांनी पण असे छान असे त्यांचे स्वतःचे क्लिक केले फोटो वगैरे आणि छान वाटत होतं। तर मग संध्याकाळी जेवण होतं आणि पब्लिक बघू शकता तुम्ही किती पब्लिक आली होती लग्नाला। तर आम्ही एकदम शेवटच जेवायला बसलो होतो। आणि रात्री आम्हाला 11:30-12 वाजले होते। आणि जेवणामध्ये पनीरची भाजी, जिरा राईस, पुरी आणि हे सर्व आयटम होते, गुलाबजाम वगैरे। त्यानंतर मग आमचं जेवण वगैरे झालं आणि आता तिची पाठवणी होती। आणि ही पाठवणी रात्री सांगू लेट झाली होती, म्हणजे 3 वाजले होते तिला घरी जायचं। म्हणजे मला असं वाटतं ती 4 वाजता घरी पोचली असेल। तर खूप लेटच झालं होतं सर्वच गोष्टीला, कारण रिसेप्शनला पण लेट, जेवणाला पण लेट आणि सर्वच गोष्टीला लेट वगैरे झाला होता। तर इथे माझी मावशी तिची ओटी वगैरे भरते आणि तिला आता पाठवणी करते। आमच्यामध्ये असं घरी बोलवतात, दूध शेवळ्या वगैरे खायला देतात नवरदेवाला, काहीतरी असं गोड, आणि ओटी वगैरे भरून मग तिची ते पाठवणी वगैरे करणार। त्यानंतर मग आता तिची ते म्हणजे भाऊ लोक आहेत तिचे, तर त्यांना भेटणार वगैरे ती आणि आम्हाला सर्वांना भेटणार वगैरे। आणि आता ती तिच्या घरी जाणार। तर इथे माझी मावशी वगैरे रडते आहे। तर खूप म्हणजे ही वेळ अशी वेगळंच होतं ते, म्हणजे ती आता लग्न झाल्यानंतर तिकडे नवीन घरात जाणार आणि खूप वेगळं वाटत होतं। पण ठीक आहे, प्रत्येक मुलीला जायचं असतं आपापल्या घरी। तर आता इथे तिची विदाई होते आणि आता हिला गाडीपर्यंत आम्ही सोडणार असं। ते चिरमुरे आहे आणि ते मावशी तिच्या पदरामध्ये घेणार आणि अशीच गाडीपर्यंत जाणार। ही प्रथा खूप सिमिलर आहे, म्हणजे सर्वांच्याच ह्याच्यात होत असेल मे बी, म्हणजे आमच्या इथे खानदेशामध्ये तर होतेच, तर बाकी लोकांमध्ये पण तुम्ही बघितलं असेल होत असेल। तर आम्ही ते आता तिला गाडीपर्यंत सोडतोय आणि सर्वच असे रडत रडत सोडत होते आणि ती पण रडतच होती। त्यानंतर तिच्या सासूबाई वगैरे होत्या, त्यांना भेटली वगैरे मावशी खाली आणि त्यांना सांगितलं सांभाळून वगैरे घ्या। त्यानंतर मावशी भरपूरच रडत होती, काय करणार, मुलगी चालली आता सासरी। तर आता तिला बाय बोलतो। तुम्हाला जर इथे व्हिडिओ एंड करते, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चलो बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग।